आले का सर्वजण? ओके, 23-24 जण आलेले. विल स्टार्ट अवर क्लास. आज आपल्याला अंकेक्षणातील मागचा मी थोड्या वेळापूर्वी बोलू नका प्लीज. मी थोड्या वेळापूर्वी 1-2 तासापूर्वी कालच्या लेक्चरचा व्हिडिओ पाठवला होता, लिंक पाठवली होती. तर काही लोकांनी पाहिली असावी, म्हणजे क्लास आपला बंद झाल्याच्या नंतर देखील माझं टीचिंग चालू होतं आणि मी तो पॉइंट कंटिन्यू केला होता, कंप्लीट केला होता. तर मे बी होप सो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असावा. आपण अंकेक्षणातील नेक्स्ट मुद्दा आपल्या समोर आहे. नेक्स्ट पॉइंट आहे अभ्यंतर अवरोध पद्धती. इथं शब्द यायला पाहिजे होता पद्धती असा, ठीक आहे, आलेला नाही येतो पद्धती. किंवा प्रत्येक ऑथर आपापल्या पद्धतीनं पुस्तक लिहित असतात. तर मग या ठिकाणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अभ्यासक्रमाच्या दृष्टीनंच नाही तर ऍक्च्युअल अकाउंटिंग प्रॅक्टिसेस मध्ये आणि प्रत्येक कंपन्यांमध्ये या पद्धतीचा वापर केला जातो. इंटरनल चेक सिस्टीम. आता इंटरनल चेक सिस्टीम म्हणजे नेमकं काय समजायचं आपण? तर इंटरनल चेक सिस्टीम म्हणजे खूप सोपं आहे, इझी आहे. समजा माझ्यावर लेखे लिहिण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर मी लेखे लिहिल, त्यासोबतच माझ्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येते. म्हणजे मी जे काही लेखे लिहिलेले आहेत तात्काळ त्याची तपासणी दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतल्या जाते, म्हणजे संघटनेतीलच किंवा त्याच व्यवसायातील. तर याला सिंपली आपण अभ्यंतर अवरोध पद्धती असं म्हणू शकतो. तसेच या सिस्टीम अंतर्गत काय केलं जाते की लेखे लिहिण्याचं काम म्हणा किंवा आर्थिक व्यवहार करण्याचं काम आणि त्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करण्याचं काम हे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये विभागून दिल्या जाते. कोणत्याही एका कर्मचाऱ्याला एक आर्थिक व्यवहार करणे आणि त्याच्या सर्व ठिकाणी नोंदी घेणे असा अधिकार दिला जात नाही. का दिला जात नाही? कारण आहे तो कर्मचारी त्या ठिकाणी घोटाळा करू शकतो, त्या ठिकाणी चुका करू शकतो. हे पहा, अंकेक्षण हा जो विषय आहे ना, तो कम्प्लिटली टॉम अँड जेरीचा खेळ जसा असतो, टॉम अँड जेरी कार्टून जसा आहे, त्या पद्धतीचं अंकेक्षणाचं कार्य चाललेलं असते. अंकेक्षकाला नेहमीच वाटत असते की जे लेखे लिहिणारे व्यक्ती आहेत किंवा लेखापाल असेल किंवा आर्थिक व्यवहार करणारे व्यक्ती आहेत, हे नेहमीच घोटाळे करतात, पैशाची अफरातफर करतात, व्यवसायाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, असं नेहमी अंकेक्षकाला वाटत असते. म्हणजे जसं तो उंदीर जसा पळत राहतो समोर समोर आणि मांजर त्याच्या मागे पळते, तर त्याच पद्धतीनं अंकेक्षणाचा आणि व्यवसायातील लेखे लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खेळ चालू असतो. जे लेखे लिहिणारे कर्मचारी त्यांना सतत वाटत असते की अंकेक्षक आपल्या काही चुका काढणार आहे का, म्हणून ते चुका होऊ नये यासाठी पळत राहतात आणि त्यांच्या मागे मांजरीसारखा अंकेक्षक पळत राहतो, म्हणजे चुका शोधत राहतो त्यांच्या. तर या कारणास्तव प्रत्यक्ष अंकेक्षणाच्या दरम्यान कोणत्याही चुका निघू नयेत किंवा गैरव्यवहार राहून जाऊ नयेत व ते अंकेक्षणादरम्यान उघडकीस येऊ नयेत, याकरिता व्यवसायामध्ये
अगोदरच अशी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली असते की ज्याद्वारे लेख्यांमधील चुका, लबाडी आणि गैरव्यवहार उघडकीस येतील. तर मग ही नेमकी कोणती व्यवस्था असते किंवा कशी व्यवस्था असते? समजा एक खूप मोठा कारखाना आहे आणि त्या कारखान्यामध्ये कच्चा माल खरेदीचं काम एका व्यक्तीवर सोपविलेलं आहे आणि त्या खरेदीच्या नोंदी करण्याचं काम देखील त्याच व्यक्तीला दिलेलं आहे. खरेदीच्या नोंदी म्हणजे परचेस बुक मध्ये नोंदी करणे, संबंधित जे आपले सप्लायर्स आहेत त्यांच्या पर्सनल अकाउंटला नोंदी करणे, तिथून परचेस अकाउंटला नोंदी करणे, त्यानंतर स्टॉक रेकॉर्ड जे राहतात, स्कंधाचे विवरण जे असतात ते तयार करण्याची या सर्व जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर सपोज दिलेल्या आहेत. तो काय करणार व्यक्ती काही दिवस प्रामाणिकपणे काम करेल आणि तो पाहिल की मी माल खरेदी करायलो, त्याच्या नोंदी करायलो, सगळं मीच करतोय, याला कोणाचंही या बाबीवर कोणाचंही कंट्रोल नाहीये किंवा मी ज्या नोंदी केल्या, मी जो माल आणला तो कोणीही तपासत नाही, कोणी त्याला मागं पुढं पाहणार नाहीये. मग असं जेव्हा त्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येते तेव्हा तो त्या ठिकाणी गैरव्यवहार करण्याची शक्यता वाढते. कारण त्याला माहिती आहे या खरेदीच्या कच्च्या मालाच्या सगळेच्या सगळे अधिकार आपल्याकडेच आहेत, आपल्याला विचारणार कोणीच नाही, म्हणून तो घोटाळा करू शकतो. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या वेळेस तो घोटाळा करणार पण नाही, तो प्रामाणिक असेल, परंतु त्याच्या मागे कामाचा व्याप एवढा वाढतो की वेगवेगळ्या ठिकाणावरून कच्चा माल खरेदी करणे, त्या सर्वांचे बिल जमा करून घेणे, त्या लोकांना पैसे देणं, त्या सर्व व्यवहारांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नोंदी करणं, या सगळ्या बाबींमुळे त्याच्यावर कामाचा ताण वाढतो आणि त्याच्या हातून चुका होण्याची शक्यता वाढते किंवा चुका होण्याची शक्यता निर्माण होते. अशा दोनही बाबी आहेत. एक, तो घोटाळे करू शकतो आणि जर खरंच प्रामाणिक असेल तर त्याच्या हातून चुका पण होऊ शकतात. मग अशा चुका डेफिनेटली उघडकीस येतील, पण कधी? जेव्हा आपण अंतिम लेख्यांचं अंकेक्षण करू तेव्हा या चुका उघडकीस येणारच, नो प्रॉब्लेम. परंतु अंकेक्षण करायला खूप वेळ असतो. अंकेक्षण सामान्यतः लेख्यांचं परीक्षण हे सामान्यतः कधी केलं जाते तर अंतिम लेखे तयार झाल्यानंतर, म्हणजे वर्षाच्या शेवटी. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि अशा झालेल्या चुकांमुळे किंवा गैरव्यवहारांमुळे व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गेलेलं असू शकते. मग असं वर्षाच्या शेवटी चुका निघण्यापेक्षा तात्काळ त्याच दिवशी, त्याच आठवड्यात किंवा त्याच महिन्यात या चुका शोधून काढणे आणि लबाडी शोधून काढणे, यासाठी काहीतरी उपाययोजना करता येईल का, या प्रश्नातून अभ्यंतर अवरोधाची पद्धती उदयास आलेली आहे. कारण वर्षभर वाट पाहण्याची आवश्यकता नसते अभ्यंतर अवरोध पद्धतीमध्ये. मग आता एक्झॅक्टली आपण नेमकं अभ्यंतर अवरोधामध्ये काय केलं जाते, तर ही जर तुम्ही सगळी माहिती जर वाचली, ही जी मी लिहिलेली आहे किंवा पुस्तकात जी लिहिलेली, तर याच्यामध्ये सिम्पली हेच सांगितलेलं आहे की कोणत्याही एका कर्मचाऱ्याला जर एक आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी दिलेली असेल तर तो संपूर्ण आर्थिक व्यवहार करणे आणि त्या आर्थिक व्यवहाराच्या सर्वच्या सर्व नोंदी करणे, हे संपूर्ण काम कोणत्याही एका कर्मचाऱ्याकडे देण्यात येऊ नये. फक्त खरेदीच मी एक्झाम्पल सांगतो या ठिकाणी, फक्त खरेदीच नाही तर प्रत्येक प्रकारचे व्यवहार करणे आणि त्या व्यवहारांच्या नोंदी लेख्यांमध्ये करणे, हे दोनही कामं वेगवेगळ्या किंवा 2, 3, 4, 5 अशा कर्मचाऱ्यांमध्ये विभागलं पाहिजे, जेणेकरून आपोआप एकाचा धाक दुसऱ्यावर राहतो, दुसऱ्याचा धाक तिसऱ्यावर राहतो. आता कसं ते मी सांगतो. समजा खरेदीचा व्यवहार करणे आणि त्याच्या नोंदी करणे हे 4-5 कर्मचाऱ्यांमध्ये काम विभागलेलं आहे. तर पहिला कर्मचारी काय करेल, जस्ट मालाची खरेदी करेल, तो माल आणि त्या मालाचं बिल दुसऱ्या व्यक्तीकडं किंवा लेखापालाकडं आणून
देईल. मग तो लेखापाल काय विचार करणार, ह्यानं मालाची खरेदी केलेली आहे आणि बिल तर आणून दिले, मग बिलात नमूद आहेत तेवढ्या वस्तू त्यानं खरेदी करून आणल्या की नाही हे तो तपासणार लेखापाल. मग तो प्रत्यक्ष वस्तू तपासून पाहिल, ज्या वस्तूचं नाव बिलामध्ये लिहिलेलं आहे त्याच वस्तू खरेदी केलेल्या आहेत हे सुद्धा तो तपासून पाहिल, आणि किंमत पण योग्य आहे का हे देखील तपासून पाहिजे. म्हणजे काय झालं, पहिल्या व्यक्तीनं जो माल खरेदी केलेला आहे त्याची तपासणी कोण केली, लेखापालानं केली. मग लेखापाल काय करेल, खरेदी पुस्तकामध्ये त्या वस्तूच्या खरेदीची नोंद करेल. यानंतर तिसरा व्यक्तीची एंट्री या ठिकाणी होईल. मग तिसरा व्यक्ती काय करेल, ज्या लोकांकडून तो माल उधारीत खरेदी केलेला आहे त्या लोकांच्या पर्सनल अकाउंटवर त्या नोंदी ट्रान्सफर करेल. म्हणजे या ठिकाणी काय झालं, एकच व्यवहार आहे, व्यवहार करणारा वेगळा व्यक्ती, त्याची खरेदी पुस्तकात नोंद घेणारा दुसरा व्यक्ती आणि पर्सनल अकाउंटला नोंद घेणारा तिसरा व्यक्ती. म्हणजे या ठिकाणी काय होते, एकच व्यवहार 3 लोकांच्या हातून तपासला जातोय. आणि लास्टला शेवटी अंकेक्षक तर तो व्यवहार पुन्हा तपासणार आहे. तर या पद्धतीनं एका व्यक्तीनं केलेला आर्थिक व्यवहार, एका व्यक्तीनं केलेल्या नोंदी या दुसऱ्या व्यक्तीच्या हातून तपासून घेणे यालाच अभ्यंतर अवरोध पद्धती असं म्हटलं जाते. आता अभ्यंतर अवरोध आणि अंतर्गत बंदोबस्त तिथं शब्द दिसतोय. आता अंतर्गत बंदोबस्त म्हणजे काय, व्यवसायाच्या अंतर्गतच एकमेकांच्या कामावर ठेवण्यात येणारे नियंत्रण, त्याला अभ्यंतर अवरोध असं म्हणायचं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे लिहिलेलं पण आहे इथं आणि आपण समजून पण घेऊया. तर संभाव्य धोक्यांना आणि उणीवांना, म्हणजे धोके म्हणजे कोणते, लबाडीचे गैरव्यवहारीचे, आणि उणीवा म्हणलं तर काय, चुका. तर अशा चुका उणीवा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व ठरवून देणारी, उत्तरदायित्व म्हणजे काय, तर खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं जर 10 वस्तूंचं बिल आणलं असेल आणि त्यानं 9 वस्तू म्हणजे समोर ठेवल्या तर एका वस्तूचे पैसे त्याच्याकडून वसूल केले जातील, याला म्हणायचं उत्तरदायित्व. ठरवून देणारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी प्रबंधन व्यवस्था अंमलात आणणे. प्रबंधन व्यवस्था म्हणजे जस्ट प्लॅनिंग किंवा मॅनेजमेंट समजा. तर अशी व्यवस्था अंमलात आणणे अनिवार्य होते, गरजच पडते, कारण खूप सारे लोक असे व्यवहार करतात. मग मोठ्या प्रमाणावरील व्यवसायातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा स्वरूपाची जी योजना तयार करण्यात येते तिला अभ्यंतर अवरोध असं म्हणतात. म्हणजे एका कर्मचाऱ्यानं केलेल्या कामावर दुसऱ्या कर्मचाऱ्याचं नियंत्रण, दॅट इज कॉल्ड अभ्यंतर अवरोध. मग आता अभ्यंतर अवरोधाच्या परिभाषा या ठिकाणी केली काय, जर या ठिकाणी अभ्यंतर अवरोध म्हणजे नेमकं काय, आता आपण जवळपास बरंच मी बोललो 15-20 मिनिटं. तर अंतर्गत व्यवस्थापन, मग पाहू. अभ्यंतर अवरोध म्हणजे इथं सांगतोय मी, अभ्यंतर अवरोध म्हणजे कर्मचाऱ्यांच्या दैनिक कार्यावर नियंत्रण ठेवून. दैनिक कार्य म्हणजे कोणतं, तेच एक समजा सेल्समन आहे, व्यवसायाच्या मालाच्या विक्रीची जबाबदारी त्याच्यावर दिलेली आहे, तर तो माल व्यवस्थितपणे विकत आहे का नाही विकत आहे, पहिली गोष्ट याच्यावर नियंत्रण ठेवणे. दुसरी गोष्ट, विकलेल्या मालाचे जे काही पैसे जमा होत आहेत ते पैसे तो वेळेवर व्यवसायात आणून देत आहे किंवा देत नाही याच्यावर नियंत्रण ठेवणे. असं दैनंदिन जे छोटे छोटे कार्य राहतात. अच्छा, कोण आहे पागल बडबड करायला ते वर्गामध्ये, प्लीज तुमचा आवाज बंद करा. तर मग असे जे दैनंदिन कार्य सांगत होतो मी, अशा दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवून, नियंत्रण म्हणजे काय, मी एक्झाम्पल सांगितलं सेल्समनचं, त्याला मालाची विक्री करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तो दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आला की लगेच त्याला विचारलं गेलं पाहिजे की काल तू किती वस्तू विकल्या, त्याचे किती पैसे तुझ्याजवळ जमा झाले, तू किती पैसे कार्यालयात किंवा व्यवसायाच्या बँक खात्यात जमा केले,
या सर्व बाबी त्याला विचारण्यात येणे किंवा विचारल्या जाणे यालाच आपण सिंपली नियंत्रण असं म्हणू. तर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवून विभ्रम, चुका आणि लबाडी यांना आळा घालणारी योजना म्हणजे अभ्यंतर अवरोध पद्धती होय. आता चुका आणि लबाडी यांना आळा घालणारी योजना, मग रोज त्याला विचारण्यात येऊ लागलं की तू काल किती वस्तू नेल्या होत्या, तू विकल्या किती, किती वस्तू परत आणल्या आणि विकलेल्या वस्तूंचे पैसे कुठे आहेत, असं रोज रोज त्याला विचारलं जाऊ लागलं. तर आपोआप तो चुका पण करणार नाही आणि लबाडी पण करणार नाही. म्हणजे आपोआप काय होईल, जस्ट प्रश्न विचारण्यानं या ठिकाणी काम अचूकपणे पार पाडल्या जाऊ शकते. तर या अशा योजनेला आपण अभ्यंतर अवरोध पद्धती असं म्हणू शकतो. मग या योजनेनुसार दैनिक कामाची विभागणी अशा रीतीने करण्यात येते. या ठिकाणी सांगतो मी, अशा रीतीने करण्यात येते की जेणेकरून कोणत्याही कर्मचाऱ्याला एकच व्यवहार अथपासून इथीपर्यंत, अथपासून इथीपर्यंत म्हणजे काय, एकदम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नोंदविण्याची संधी मिळू नये. अथपासून इथीपर्यंत म्हटलं तर नेमकं काय, की मी जे पहिले एक्झाम्पल सांगितलं, एक कर्मचारी आहे, तो परचेस डिपार्टमेंटमध्ये काम करतोय, त्याला कच्चा माल खरेदी करणे, त्याच्या नोंदी आणणे, बिल जमा करणे, त्या खरेदीचे किमतीचं शोधन करणे, या सगळ्या बाबी आणि त्याची नोंद स्टॉक रजिस्टरमध्ये घेणे किंवा ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेणे, असं शेवटपर्यंतच्या सर्व नोंदी आणि तो पूर्ण व्यवहार करण्याची संधी कोणालाही मिळू नये, या पद्धतीची व्यवस्था अभ्यंतर अवरोध पद्धतीमध्ये केली जाते. मग जर एकाच व्यक्तीला सगळं आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी दिली जात नाहीये आणि त्याला नोंदी पण करू दिल्या जात नाही, ठीक आहे बा, तू माल खरेदी केला ना, तू काय कर, तुझ्या स्टॉक रजिस्टर मध्ये नोंदी कर, परचेस बुक मध्ये दुसरा कोणीतरी करेल, पर्सनल अकाउंट मध्ये दुसरा कोणीतरी करेल, या पद्धतीनं कामाची विभागणी केली जाते. कामाची विभागणी केली जाते. मग त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याचे जे काम आहे ते इतर कर्मचाऱ्यांना पूरक आणि त्यावर अवलंबून असते. मग या अभ्यंतर अवरोध मध्ये एकाचं काम दुसऱ्यासाठी पूरक पण असेल आणि दुसऱ्याच्या कामावर डिपेंड पण असेल. मग मी सांगितलं, पहिल्या माणसानं खरेदी केली, त्यानं बिल घेऊन आला, तर त्याचं काम कोणाला पूरक आहे, लेखापालाला पूरक आहे. तो काय करेल, त्या बिलाच्या आधारे लेखा पुस्तकांमध्ये नोंदी करेल. आणि म्हणजे या ठिकाणी लेखापालाचं काम काय, पहिल्या व्यक्तीवर अवलंबून आहे, बरोबर आहे. तर मग अशा पद्धतीनं कामाची विभागणी केली जाते. त्यानंतर पुन्हा मग कोणताही व्यवहार होण्यापूर्वी, या ठिकाणी पहा, कोणताही व्यवहार होण्यापूर्वी, झाल्यावर, तसेच त्याची नोंद करण्यापूर्वी आणि त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी होणारी प्रविष्टी, म्हणजे एक आर्थिक व्यवहार करणे, त्याच्या नोंदी करणे, हे संपूर्ण काम पूर्ण होण्यापूर्वी त्या नोंदी आणि तो व्यवहार कमीत कमी 2 व्यक्तींकडून तपासला जाईल, अशी व्यवस्था अभ्यंतर अवरोध पद्धतीमध्ये असते. मी अगोदर सांगितलं सुरुवातीला, मी केलेलं काम माझ्या वरिष्ठाच्या हातानं किंवा दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हातानं तपासून घेणं, याला अभ्यंतर अवरोध पद्धती असं म्हणतात. तर मग या ठिकाणी कशी नोंद, म्हणजे स्ट्रक्चर कसं केलं जात आहे, तर इथं आपल्याला दिसतंय, एकतर पूर्ण तो व्यवहार करण्याची संधी कोणाला दिली जात नाही, त्या व्यवहाराच्या संपूर्ण ठिकाणी नोंदी करण्याची संधी पण कोणालाही एका व्यक्तीला दिली जात नाही, आणि ज्या नोंदी आहेत 2 किंवा अधिक व्यक्तींकडून तपासून घेतल्या जातात. तर या सगळ्या गोष्टीला अभ्यंतर अवरोध पद्धती असं एकत्रितपणे म्हणतात. या ठिकाणी एक्झाम्पल पण दिलेलं आहे. मिळालेल्या रोख रकमेची नोंद, कोणत्याही कारणास्तव आपल्याला रोख प्राप्त झालेली आहे, तर त्या रोखीची नोंद आपण रोख पुस्तकात घेतो. तसेच कोणाकडून ती रोख रक्कम मिळालेली आहे त्या व्यक्तीच्या पर्सनल खात्याला देखील ती नोंद करतो. किंवा विक्रीबद्दल आलेली असेल तर समजा जिथं गुड्स अकाउंटला आपल्याला नोंद करावी लागते समजा. तर
मग मिळालेल्या रोख रकमेची नोंद रोखपाल कॅशियर रोख पुस्तकात करेल. त्यानंतर लेखापाल त्यावर आता लेखापाल वेगळं, लेखापाल म्हणजे अकाउंटंट आणि रोखपाल म्हणलं तर कॅशियर. ठीक आहे. मग रोखपाल काय करणार, रोख पुस्तकात नोंद करेल. लेखापाल जो आहे तो त्या ग्राहकाच्या लेख्यात नोंद करेल. ग्राहकाच्या लेख्यात म्हणजे ज्यानं पैसे आणून दिलेले आहेत त्याच्या. आणि ग्राहकांना मासिक विवरण, समजा मासिक विवरण म्हणलं तर महिन्याभरात तुमच्यासोबत आमचे किती व्यवहार झाले आणि तुमच्याकडून येणं किती पैसे आहेत ते असं दाखवणारं स्टेटमेंट संपली. किंवा जस्ट अ रिमाइंडर, तुम्ही समोरचा ग्राहक आम्हाला पैसे द्यायला लागतो, तुम्ही आम्हाला पैसे आणून दिले पाहिजे असं. तर असं मंथली स्टेटमेंट पाठवण्याचे काम तिसऱ्याच कर्मचाऱ्यावर सोपविता येईल. मग यामुळं काय होते की या तिघांपैकी एखाद्यानं केलेली चूक आपोआप काय होईल, दुसऱ्याच्या कामामुळं उघड होईल. समजा कस्टमरनं 1,000 रुपये आणून दिलेले आहेत, पण त्याची फक्त नोंद 100 रुपयानं करण्यात आली. रोखपालानं फक्त 100 रुपये लिहिले आणि 900 रुपये आपल्या खिशामध्ये ठेवून दिले. तर मग जेव्हा लेखापाल त्या 1,000 रुपयाची नोंद घेईल तेव्हा पहिल्याची चूक उघडकीस येते. कशी उघडकीस येते, तर लेखापाल काय करेल, त्या ग्राहकाच्या खात्यावर नोंद करण्यापूर्वी त्याला दिलेली जमा पावती तपासून पाहिली. मग जमा पावती काय असते, सिंपली तुम्ही मला पैसे आणून दिले हे मी तुम्हाला कागदावर लिहून देतो आणि त्याच्यावर माझी सही करतो आणि तुमची देखील सही करतो, तर ती झाली जमा पावती. मग ही जमा पावती पुरावा असतो त्या व्यवहारासाठी. मग आता रोखपालानं 900 रुपये गायब केले, 100 रुपये फक्त नोंद केली, पण पावतीमध्ये तर 1,000 रुपये दिसत असतील कारण समोरच्या व्यक्तीनं त्यावर सही केलेली असते. मग लेखापाल काय करेल, त्या पावतीचा अभ्यास करेल आणि तो पाहणार की रोख पुस्तकात तर 100चीच नोंद आली पण मिळालेली आहे 1,000 रुपये. म्हणजे काय व्हायले, पहिल्यानं केलेला घोटाळा दुसऱ्याद्वारे उघडकीस येत आहे. मग तो लेखापाल लगेच कॅशियरला बोलवेल, का रे बाबा तू 1,000 रुपयाची पावती दिसते पण तू फक्त 100 रुपये नोंद केलेली आहे, हे कसं काय. मग एकतर तो सांगेल चूक झाली किंवा तो म्हणेल मी घोटाळा केला. तर तो घोटाळा पण आणि चूक पण आपोआप उघडकीस येईल. मग आता या ठिकाणी अजून पुढे जाऊन असे होऊ शकते, मग लेखापालाच्या लक्षात आलं की कॅशियरनं घोटाळा केलेला आहे. मग कॅशियर त्याला म्हणू शकतो, ठीक आहे बा मी 900चा घोटाळा केला, असं कर तू 400 रुपये घे आणि मी 500 रुपये घेतो, आपण दोघं हा घोटाळा दाबून टाकू. मग दोघं पण हा घोटाळा दाबून टाकतात, 100चीच नोंद दोन्हीकडं करतात. मग आता हे रोख पुस्तक आणि त्या ग्राहकाचं खातं जाते तिसऱ्या कर्मचाऱ्याच्या हातात, जो त्या कर्मचाऱ्याचं मंथली स्टेटमेंट तयार करतो. म्हणजे त्या कर्मचाऱ्यानं किती रुपयाचा म्हणजे त्या ग्राहकानं किती रुपयाचा उधारीत माल नेलेला आहे पूर्ण महिन्याभरात आणि किती पैसे आणून दिलेले आहेत, असं तो स्टेटमेंट तयार करतो. मग आता त्याला तर माहित नसते की 1,000 रुपये दिलेत समोरच्या ग्राहकानं का 100 रुपये, त्याला लेख्यांमध्ये फक्त किती दिसत आहेत, 100. मग तो काय करणार, त्या ग्राहकाला सांगेल त्याच्या मंथली स्टेटमेंटमध्ये की तुम्ही या महिन्यात फक्त 100 रुपये जमा केलेले आहेत. आता काय होईल, त्या ग्राहकाच्या हातात कागद पडेल की आपण फक्त 100 रुपये जमा केले, पण त्यानं वास्तविकमध्ये किती जमा केलेले असतात, 1,000 रुपये. तो ग्राहक लगेच त्या कर्मचाऱ्याकडे पळत पळत येणार, हे बघ ही तुझी जमा पावती आहे, म्हणेल तुमच्या बिझनेसची जमा पावती आहे की मी 1,000 रुपये दिल्याचा हे पुरावा माझ्याकडे आहे आणि तुम्ही कसं म्हणताय 100 रुपये मी जमा केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या स्टेपला तो भ्रष्टाचार, तो घोटाळा उघडकीस आलेला आहे. म्हणजे पहिल्यानं घोटाळा केला, त्याला दुसऱ्यानं मदत केली आणि तिसऱ्याच्या ते लक्षात आलेलं नाही, पण ग्राहकाला जेव्हा स्टेटमेंट पाठवलं तेव्हा तो घोटाळा गैरव्यवहार उघडकीस येतो. या ठिकाणी अशा पद्धतीनं एकानं केलेला गैरव्यवहार, एकानं केलेली चूक व्यवसायाच्या आतच उघडकीस आली पाहिजे, या हेतूनं एका व्यक्तीचं काम दुसऱ्या व्यक्तीमार्फत तपासल्या जाते. त्याला आपण अभ्यंतर अवरोध असं म्हणू शकतो.
आणि अभ्यंतर अवरोधाचा जर आपण वापर प्रामाणिकपणे केला किंवा योग्य पद्धतीनं केला तर व्यवसायामध्ये लबाडी, गैरव्यवहार आणि चुका होण्याची शक्यता राहत नाही. तर हेच समजा स्पायसर अँड पेगलरनं हे विश्लेषण आपल्याला दिलेलं आहे सर्व काही. त्यांची इंग्रजीमध्ये खाली डेफिनेशन दिलेली आहे, ती पण आपण पाहूया. म्हणजे या ठिकाणी तिघ चौघ जण जे आहेत व्यवसायात लेखे लिहिणारे ते एकमेकांचं काम तपासत असल्यामुळे चुका होण्याची शक्यता राहत नाही. कारण तिघांमध्ये दोन जरी बैमान झाले तर एक तरी कर्मचारी प्रामाणिक असतो. ठीक आहे, म्हणून अभ्यंतर अवरोध गरजेचा आहे. मग पुढं एका पॅरामध्ये लिहिलेलं आहे की अभ्यंतर अवरोधाचे स्वरूप कसे असावे ते आतापर्यंत आपण सांगितले. म्हणजे कशा पद्धतीनं अभ्यंतर अवरोध पद्धती किंवा इंटरनल चेक सिस्टीम व्यवसायात लावली पाहिजे. तर मग आता अभ्यंतर अवरोधाची परिभाषा काय किंवा व्याख्या काय आहे. तर जे काही तज्ज्ञ लोक आहेत यामध्ये मी अगोदरही सांगितलं त्यांनी काही डेफिनिशन्स केलेल्या आहेत. पहिली डेफिनेशन आहे स्पायसर अँड पेगलर यांनी केलेली या जोडीनं. हे जे विश्लेषण या ठिकाणी आपण पाहिलं हे स्पायसर अँड पेगलर यांनीच दिलेलं विश्लेषण आहे. जरी तिथं दिसत नाहीये त्यांचं नाव लिहिलेलं तरी ते स्पायसर अँड पेगलरचं डेफिनेशन आहे अबाउट द ऑडिट किंवा इंटरनल चेक सिस्टीम. आणि इंटरनल चेक सिस्टीम हे सुद्धा एक प्रकारचं अंकेक्षणच आहे, एक प्रकारचं लेख्यांचं परीक्षण आहे. फक्त काय फरक असतो, लेखा परीक्षण करण्यासाठी बाहेरचा त्रयस्थ व्यक्ती येतो, चार्टर्ड अकाउंटंट येतो अंतिम वेळेला. तर अभ्यंतर अवरोध पद्धतीमध्ये रोजच्या रोज किंवा एका आठवड्याला एका महिन्याला व्यवसायाचे अंतर्गत काम करणारे कर्मचारीच एकमेकांच्या नोंदी, एकमेकांचे आर्थिक व्यवहार तपासत असतात. असा फरक आहे अंकेक्षण आणि अभ्यंतर अवरोधामध्ये. आणि अभ्यंतर अवरोध हा फुल्ली अंकेक्षणाचा भाग आहे. आता जे जे काही मुद्दे आपण पाहणार आहोत अंकेक्षणामध्ये ते सर्व मुद्दे समजा अल्टिमेटली अंकेक्षणाचे पार्ट आहे. ठीक आहे, कारण अंकेक्षण म्हणजे लेख्यांची तपासणी, लेख्यांचे परीक्षण. आणि हे समजा अभ्यंतर अवरोध पण काय, एकानं लिहिलेला लेखा दुसऱ्यानं तपासणं म्हणजे सिम्पली अंकेक्षण. तर मग आपण येऊया स्पायसर अँड पेगलर यांच्या डेफिनेशनवर. काय म्हणते इंग्रजीमध्ये दिलेलं आहे पहा. अ सिस्टीम ऑफ इंटरनल चेक इज अन अरेंजमेंट, या ठिकाणी पहा, इज अन अरेंजमेंट ऑफ स्टाफ ड्युटीज. म्हणजे अरेंजमेंट ऑफ स्टाफ ड्युटीज म्हणजे काय, कर्मचाऱ्यांचं काम अशा पद्धतीनं, कर्मचाऱ्यांच्या कामाची रचना अशा पद्धतीनं केली पाहिजे की, हे इथं लिहिलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाची विभागणी किंवा व्यवस्था अशा पद्धतीने केली पाहिजे की नो वन पर्सन इज अलाउड टू कॅरी आउट थ्रू. म्हणजे सुरुवातीपासून तो संपूर्ण व्यवहार करण्यासाठी कोणत्याही एका व्यक्तीला परवानगी देऊ नये. तर मग पुढे बघू, कॅरी आउट थ्रू अँड रेकॉर्ड एव्हरी आस्पेक्ट ऑफ ए ट्रान्झॅक्शन. म्हणजे एक ट्रान्झॅक्शन संपूर्णपणे करण्याची परवानगी एका व्यक्तीला देऊ नये, तसेच तो ट्रान्झॅक्शन नोंदविण्याची सुद्धा परवानगी एका व्यक्तीला देऊ नये. ते काम वेगवेगळ्या व्यक्तींवर सोपविण्यात यावं. अशी जर पद्धती आपण लेखा पद्धतीमध्ये अंमलात आणली तर त्याला आपण इंटरनल चेक सिस्टीम असं म्हणू शकतो. नंतर पुन्हा सांगितलेलं आहे सो दॅट विदाउट कोल्युजन म्हणजे काय, संगनमत म्हणजे काय, एखादं वाईट काम करण्यासाठी एकत्र आलेले 2-4 लोक. तर मग असं कोणालाच एक व्यवहार पूर्ण करण्याची संधी नाहीये. मग अशा परिस्थितीत काय होणार की 2-4 लोकांनी संगनमत करून जोपर्यंत घोटाळा करत नाहीत तोपर्यंत प्रत्येक फ्रॉड, प्रत्येक चूक उघडकीस येत राहील. ह्या अशा पद्धतीमुळं जर कोण संगनमत केलं तर मात्र घोटाळे आणि लबाड्या चुका उघडकीस येणार नाहीत. परंतु 3 किंवा 4 व्यक्तींचं संगनमत होणं
घोटाळा करण्यासाठी, बेईमानी करण्यासाठी शक्य नसते. म्हणून आपोआप ते घोटाळे व चुका लबाड्या उघडकीस येतात. सो दॅट विदाउट कोल्युजन, कोल्युजन म्हणजे संगनमत, बिटवीन टू ऑर मोर पर्सन्स, फ्रॉड इज प्रिव्हेंटेड. म्हणजे प्रिव्हेंट करणं म्हणजे वाचविणे किंवा त्याला बाधा आणणे. प्रिव्हेंटेड अँड ॲट द सेम टाइम पॉसिबिलिटीज ऑफ एरर आर रेड्युस्ड टू मिनिमम. म्हणजे चुका, गडबडी, लबाड्या होऊ देणार नाही हे अंतर्गत तपासणी पद्धती आणि चुकांची शक्यता देखील कमी करेल. अशा पद्धतीला अभ्यंतर अवरोध पद्धती किंवा अंतर्गत तपासणी पद्धती असे म्हटले जाते. मग अजून एक तज्ज्ञ व्यक्ती आहेत याच क्षेत्रातले डी पौला नावाचे, तुम्ही इंटरनेटवर शोधून घ्या. हे डी पौला कोण होते, कुठं प्राध्यापक होते, काय होते, ते कोणत्या विषयाचे प्रोफेसर होते. मी मुद्दाम तुमच्यासाठी टास्क ते ठेवतोय. तर मग डी पौला यांनी काय सांगितलंय, जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, अभ्यंतर अवरोध म्हणजे कर्मचाऱ्यांनी एका दुसऱ्याच्या कामाची तपासणी केल्यामुळे घडून येणारे आंतरिक अंकेक्षण होय. मी अगोदर काय सांगितलं, अभ्यंतर अवरोध हे अंकेक्षणाचा एक भाग आहे. एकाने केलेलं काम दुसऱ्यांना तपासणं म्हणजे अभ्यंतर अवरोध, हे या ठिकाणी डी पौला यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे इंग्रजी भाषेमध्ये आपण पाहू. An internal check means practically a continuous internal audit. व्यवसायाच्या अंतर्गत घटकांमार्फत, व्यवसायाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांमार्फत सततपणे एकमेकांच्या कामाची तपासणी करणे. दॅट इज कॉल्ड द इंटरनल चेक सिस्टीम. इथं पाहू शकतो आपण, इंटरनल ऑडिट कॅरीड ऑन बाय द स्टाफ इटसेल्फ. म्हणजे व्यवसायाच्या आतीलच कर्मचाऱ्यांनी नियमितचे अंतर्गत अंकेक्षण करणे. दॅट इज कॉल्ड इंटरनल चेक. मग पुन्हा दिले बाय मीन्स, म्हणजे यामुळं, बाय मीन्स ऑफ विच द वर्क ऑफ इच इंडिव्हिज्युअल इज इंडिपेंडेंटली चेक्ड बाय अदर मेंबर्स ऑफ द स्टाफ. म्हणजे वर्क ऑफ द इच इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तीनं केलेलं काम स्वतंत्रपणे इतर कर्मचाऱ्याद्वारे तपासले जाईल. अशी ही अभ्यंतर अवरोध व्यवस्था असते. तर काय अडचण वाटते का, समजते नाही समजत, थोडस मला काही सांगताल का तुम्ही? हॅलो, कोणाची? स्पायसर आणि पेगलरची. तर स्पायसर आणि पेगलरची व्याख्या समजण्यासाठी आपल्याला या सर्व बाबी पुन्हा एक वेळेस वाचून घ्यावं. सिम्पली त्यानं काय सांगितलं बघा, मी सांगतो, हे मराठीमध्ये वरचं विश्लेषण आहे, मी सांगतो. अ सिस्टीम ऑफ इंटरनल चेक, आपल्याला व्याख्येला तुकडे तुकडे करायचे ना. इज अन अरेंजमेंट ऑफ स्टाफ ड्युटीज, म्हणजे काय, कर्मचाऱ्यांच्या कामाची विभागणी किंवा व्यवस्था अशी करणे. मग कशी, तर व्हेअर बाय, ज्यामध्ये नो वन पर्सन, ज्यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीला तो व्यवहार संपूर्णपणे करण्याची परवानगी मिळणार नाही. म्हणजे जसं सिम्पली तुमच्याजवळ 1,000 रुपये दिले आणि तुम्हाला घरच्यानं सांगितलं, तुमच्या वडिलांनी, जा रे बा बाजारातून 1,000 रुपयाच्या वस्तू आण. मग तुमच्या वडिलांचा तुमच्यावर विश्वास नाहीये, तुम्ही 1,000च्या वस्तू आणताल का 900च्या आणताल. मग काय केलं जाते, तुमच्यासोबत तुमच्या भावाला किंवा कोणाला तरी अजून पाठवलं जाते, जरा याच्यावर लक्ष देन, याच्यासोबत जाऊन वस्तूची खरेदी करून आण. म्हणजे काय व्हायले, तुम्हाला काम करण्याची पूर्णपणे परवानगी दिली का, तुम्हाला तो व्यवहार करण्याची परवानगी दिली का नाही. तो व्यवहार करण्याची परवानगी तुम्हाला दिली नाही. तुमच्यावर कोणाचं तरी लक्ष ठेवलेलं आहे, तुम्ही तो व्यवहार बरोबर करता का नाही करत, यासाठी ते लक्ष ठेवलेलं आहे. बस हीच अभ्यंतर अवरोध पद्धती आहे. एकाच्या कामावर दुसऱ्याचं लक्ष ठेवणं किंवा दुसऱ्याच्या हातून तो काम तपासून घेणे. दॅट इज कॉल्ड द इंटरनल चेक सिस्टीम. मग आता नो वन पर्सन इज अलाउड टू कॅरी थ्रू म्हणजे संपूर्णपणे मुळापासून, कॅरी
थ्रू अँड रेकॉर्ड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ ए ट्रान्झॅक्शन. म्हणजे सुरुवातीपासून व्यवहार करण्याची परवानगी कोणाला दिलेली नसते पूर्णपणे, आणि त्याच्या नोंदी करण्याची परवानगी सुद्धा कोणालाही एकट्याला दिलेली नसते. त्याला अभ्यंतर अवरोध आपण म्हणतो. मग सो दॅट यामुळं काय होईल की विदाऊट कोल्युजन, म्हणजे या अशा व्यवस्थेमुळं जे घोटाळे गडबडी आहेत त्या टाळता येतील किंवा अशा गडबडी घोटाळे होणार नाहीत. कधीपर्यंत? तर जोपर्यंत लोकांचं संगनमत होत नाही घोटाळा करायचा म्हणून, सगळे लोक एकत्र होत नाही तोपर्यंत या व्यवस्थेमुळं चुका आणि लबाडी टाळल्या जातात. हे पुढच्या ओळींमध्ये सांगितलेलं आहे. या पद्धतीनं स्पाइसर आणि पेकलर यांची डेफिनेशन आहे. तर आपण एक डेफिनेशन अजून पाहू. डिपोलाच्या डेफिनेशन बद्दल पण मी बोललो, आणि ही जी डिक्से यांची डेफिनेशन आहे ती पण आपण पाहूया. डिक्से यांची डेफिनेशन आणि थांबू. तर मग डिक्से काय म्हणते, तर त्यांच्या डेफिनेशन मध्ये हे आलेलं आहे की लेखे लिहिण्याचीच पद्धती अशी करावी. लेखे लिहिण्याची पद्धतीच अशी पाहिजे की दररोजच्या दररोज नोंदी तपासल्या जातील. म्हणजे आपोआपच कर्मचाऱ्यांच्या कामावर अंकुश राहील किंवा कंट्रोल राहील. ते लेखाकर्मामध्येच तशी व्यवस्था आपल्याला आणावी लागते. बघूया मग त्यांनी काय म्हटलंय. इंटरनल चेक सिस्टीम मे बी डिफाइन्ड ॲज सच अन अरेंजमेंट. एक प्रकारची अशी व्यवस्था कशाची, तर अकाउंटिंग रुटीन, लेखाकर्माची अशी व्यवस्था ज्याद्वारे एरर्स आणि फ्रॉड्स आर ऑटोमॅटिकली प्रिव्हेंटेड, आणि जर झाले असेल तर डिस्कवर्ड बाय व्हेरी ऑपरेशन ऑफ बुक किपिंग इटसेल्फ. म्हणजे लेखे लिहिण्याचीच व्यवस्था अशी केली पाहिजे की त्या लेखे लिहित असतानाच चुका आणि लबाड्या उघडकीस आल्या पाहिजे. या पद्धतीनं अभ्यंतर अवरोधाच्या वेगवेगळ्या लेखकांनी डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. तुर्तास एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून आपण पाहूया. थँक्यू.